वर्ध्यात रंगला महिला शक्तीचा जागर। आज 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन आणि याच औचित्यावर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा जिल्हा परिषद व महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने सेवाग्राम रोडवरील चरखागृह येथे एका भव्य कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। चला तर मग पाहूयात या सोहळ्याची खास झलक। वर्ध्याच्या ऐतिहासिक चरखागृहात आज महिला शक्तीचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला। जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले। प्राध्यापक श्रीमती स्वाती कराड आणि विद्याभारती भवनाच्या संचालिका प्रेमलता देवी मोहोता यांची प्रमुख उपस्थिती होती। सोबतच जिल्हाधिकारी वाणमती सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड आणि महिला बालकल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी देखील उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढवला। या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे पालकमंत्री नारी शक्ती सन्मान सोहळा। यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। विशेष म्हणजे हिंगणघाट येथील गिमाटेक्सच्या संचालिका प्रेमलता देवी मोहोता यांनी महिला दिनानिमित्त महिला व बाल विकास विभागात कार्यरत पर्यवेक्षिका यांना 50 लॅपटॉपचे वितरण करून डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला। या प्रसंगी बोलताना श्रीमती स्वाती कराड यांनी महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले, तर जिल्हाधिकारी वाणमती सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला। आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी वर्धेच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला। यावेळी ते म्हणाले, आत्ताच सीओ साहेबांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम करणाऱ्या आमच्या ह्या अंगणवाडी सेविका आहे। याचं कारण असं आहे की आमच्या वर्धा जिल्ह्याच्या भगिनींच्या मातेंच्या रक्तातच सिंधुताई सपकाळ यांचं रक्त आहे। सिंधुताई सपकाळ सारखी कार्यकर्ता समाजसेविका आमच्या वर्धा जिल्ह्यानंच त्या ठिकाणी दिली, जिनं स्वतःचं पोट भरलं नाही परंतु स्मशान घाटामध्ये राहून त्या ठिकाणी भाकरी तयार करून उपाशी तापाशी असणाऱ्या भरकटणाऱ्या त्या ठिकाणी लहान बालकांना स्वीकारलं आणि त्यांचं पोट भरण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज आम्हा सर्वांना अभिमान आहे की अशा वर्धा जिल्ह्यातनं आम्ही या ठिकाणी येतो। या कार्यक्रमाचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे अंगणवाडी सेविकांनी परिधान केलेली भारतातील विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा। त्याच वेशभूषेत त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर सादर झालेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। महिलांच्या या ऊर्जेने संपूर्ण चरखागृह परिसर न्हाऊन निघाला होता। MIT पुण्याच्या विश्वस्त प्राध्यापक श्रीमती स्वाती कराड यांच्याशी न्यूज 81 ने खास संवाद साधला। यावेळी त्या म्हणाल्या, सर्वप्रथम मी भोयर साहेबांचा, पंकजी भोयर माननीय राज्यमंत्री, त्यांचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते की असा एक कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे आणि या सर्व ज्या महिला भगिनी इथे कार्य करत आहेत, मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये ग्रासरूट लेवलला राहून हे कार्य त्या करतात आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये जी काही प्रगती होऊ शकते आहे। शिक्षणाबद्दल आपण जे म्हणालात, तर आज भारत देशामध्ये जेव्हा आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो ज्याला म्हणतो, तर मुलांच्यापेक्षा मुलींचा शिक्षणामधला सहभाग वाढलेला आहे। प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक असो किंवा उच्च शिक्षण असो, आणि ही खरोखर खूप आनंदाची बाब आहे। मला वाटतं त्यामुळे जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या देशामध्ये घडू शकतंय ते घडतंय आणि आज मी जसं म्हटलं सगळ्या माझ्या भगिनींना की आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे एक अतिशय चांगला समाज घडवण्याची आणि आजच्या या महिला दिनी आम्ही त्याचा संकल्प करू असं मला वाटतं। अशाच नवनवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करा न्यूज 81।